आज लासलगाव इथे नाफेडने बांधलेले गोडाऊन या परिसरामध्ये आपण आलो आहे की कोट्यवधी रुपये खर्च करून नाफेडने मागच्या काळामध्ये कांदा साठवणुकीसाठी ही गोडाऊन बांधलेली आहे. परंतु आज एवढी प्रचंड मोठी गोदामं असताना मग नाफेड ही संस्था खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कांदा खरेदी करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. परंतु मागच्या काही काळापासून नाफेड ही संस्था सक्षम असताना एवढी मोठी मोठी गोडाऊनं बांधलेली असताना त्यांनी माल न खरेदी करता इतर प्रोड्युसर कंपन्यांकडून माल खरेदी केला जातो आणि त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काय झालं ह्याला आपल्याला सांगण्याची गरज नाही. किती भ्रष्टाचार झाला स्वतः नाफेडचे चेअरमन यांनी देखील कबुली दिलेली होती. आणि परत ह्या वर्षी नाफेड आत्ताच काल परवा नाफेडने कांदा खरेदी करू अशी घोषणा केली आहे. आणि कालच या ठिकाणी नाफेडचे MD येऊन गेले आणि मार्केटमध्ये ते येऊन जे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर त्यांना पसंत पडतील किंवा रजिस्ट्रेशन करून समजा इथं दररोज साधारण हजार ट्रॅक्टरची आवक या लासलगाव मार्केटमध्ये येते आणि मग त्यांना जे पसंत पडणारे ट्रॅक्टर आहे त्याच्यातले समजा 10 ट्रॅक्टर जर घेतले तर 990 ट्रॅक्टर यांना म्हणजे ती दुजापणाची भावना त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणून माझं नाफेडच्या MDंना किंवा नाफेडच्या पदाधिकाऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही मागे जे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी केला त्याच्यात किती भ्रष्टाचार झाला, कमी दराचा कांदा हा जास्त दरामध्ये दाखवला गेला, प्रत्यक्षात 5 लाख टन खरेदी करायला पाहिजे होता ती केली नाही, नंतर तो कांदा कसा चढ्या भावाने विकला गेला आणि ज्यावेळेस ग्राहकांना देण्याची वेळ आली तर त्यावेळेस 2 नंबरचा कांदा ज्याला आपण खाद म्हणतो तो हा दिल्लीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळाला आणि ती खादसुद्धा शिल्लक राहिली नाही. तर जो नवीन कांदा लाल कांदा मार्केटमध्ये आला होता छोटा तो कांदा त्या ठिकाणी विक्रीला ठेवला होता. आणि आत्ताही परत त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना भुलवण्यासाठी जरी मला वाटतं 2200 रुपयाचा रेट देणार असं काहीतरी चर्चा आहेत, परंतु एवढे 1000 ट्रॅक्टरमधून जर तुम्ही 10 ट्रॅक्टर निवडणार आणि त्यांना कुठेतरी भाव देण्याचा प्रयत्न करणार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही प्रत्यक्षात मार्केटमध्ये उतरून व्यापाऱ्यांबरोबर जर बोली लावली तर जो 2200 दर तुम्ही देणार आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी याच्यामध्ये सुद्धा चांगला कांदा मिळू शकतो. आणि तुम्ही स्वतः नाफेड जर उतरलं मार्केटमध्ये तर व्यापाऱ्यामध्ये स्पर्धा लागून आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा भाव मिळू शकतो. आणि मी सातत्याने ज्यावेळेस लोकसभेमध्ये मला जाण्याची संधी मिळाली तेव्हापासून निर्यातबंदी उठावी म्हणून प्रयत्न केले. 40% नंतर निर्यातबंदी उठवली, निर्यात शुल्क 40% लावलं, ते कमी करावं म्हणून प्रयत्न केले, 20% झाला, आता 20%चं 0% केलं. परंतु अशा प्रकारची धोरणं सरकार जर राबवत असेल किंवा आता अलीकडे असंही चाललं आहे की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी मागच्या काळामध्ये घोटाळे केले म्हणून आता ज्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना खरेदी करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे. आता गावगावच्या विकास सोसायट्या असतील किंवा सहकारी संस्था ह्या अलीकडच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या अशी जी सक्षमता त्यांची राहिलेली नाही आहे आणि त्या माल खरेदी करू शकत नाही. आणि म्हणून माझी सातत्याने संसदेमध्ये बी आजही मी या निमित्ताने मागणी करतो आहे की नाफेडने स्वतः मार्केट कमिटीमध्ये उतरावं,